ही बघा रायडिंगची तयारी, राईडची, आपल्या रायडिंगची ना, राईडची 2 हेल्मेट, नंतर इकडे आपला हा जुनावाला हेल्मेट, इकडे जॅकेट झाले, तिकडे बॅग झाली. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ, सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात. हा वाक्य बोलवलं आहे ना, मला खूप आवडतं. कारण कसं आहे, किती दिवस मुहूर्तच नाही तर मोठ्या व्हिडिओना प्रॉपर लागत. तो आता बोललो करूया. आता चाललोय आपण गोव्याला. म्हणजे कसं आहे, आता 2023ला आपण गेलो होतो. म्हणजे पहिला आपण कोकणातून गेलो होतो आणि गोवा केलता आणि मग येताना असं वरच्या साईडून आलो होतो, कोल्हापूर वगैरे असं करत. तर आता आपण पहिलं गोव्याला जाणार होतो, येताना मग मालवण वगैरे असं कोकणातून मग घरी आलो. असा रूट आता 5 दिवसाचा प्लॅन आहे. तर ते मोठं ब्लॉग पण तुम्हाला बघायला भेटतील. पण मी ऑन द वे एडिट करीन नाही करीन मला माहित नाही, किंवा घरी आल्यावर तुम्हाला बघायला भेटतील. कारण काय विषय म्हणजे जास्त सर्व सामान आहे आणि त्याच्यामुळे जागेचं थोडं हे आहे, त्याच्यामुळे गडबड आहे. ती कारण बहुतेक मला वाटतं ही वाली बॅग नाही, ही वाली आय थिंक सो ती वाली नाही येणार आहे. त्याच्यामुळे मग कसं सामान कसं प्रॉपर, लॅपटॉप प्रॉपर झाला पाहिजे, नाही तर मग ते थोडंसं काही गडबडलं तर मग हे नको. त्याच्यामुळे असं सगळं आहे. तर आता काय करतोय, उद्या आपल्याला निघायचं आहे. त्याच्यामुळे आता सगळा पसारा इथं सगळा पसरलाय. बॅग घेतोय तर प्रॉपर पहिले कपडे भरतोय, बाकीचे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या टाकून घेतोय, म्हणजे उद्या टाइमात निघताना गडबड नको. मग परत एकदा चेकिंग करीन की काय झालंय नाही झालंय. कारण निघताना आपण असं असतं, अरे इथंच चाललो असं नाही होत, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण घेऊन जायला लागतात. गरज लागेल की समजतं की एक एक वस्तूची काय किंमत आहे ती. असं वेळ तर पटापट ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, भरूया बॅगमध्ये कपडे वगैरे सगळ्या गोष्टी. मग तुम्हाला दाखवतो काय आहे काय नाही त्या सगळ्या गोष्टी. तर त्याप्रमाणे आपल्या ज्या शॉर्ट्स आहेत ना, शॉर्ट्स आणि रील्स, इंस्टाग्रामला कोणी फॉलो नसेल केलं ना, तिकडून फॉलो करा. तिकडून इकडे आला असेल चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब पण करा. तर कसं आहे म्हणजे ते आपण सगळ्या गोष्टी आहेत ना, तर ते आपण तुम्हाला दाखवतो शॉर्ट्समध्ये, रील्समध्ये, थोड्या काय कुठे होते अपडेट सगळ्या गोष्टी. ओके, तर पहिले सगळं आटपूया, मग पटकन तुम्हाला भेटतो. ओके, हो. तर बंद एवढी बॅग झाली. हे इकडे सगळं औषधं, नंतर बाकी मला पट्टी, आणि नंतर आपलं हे टाकलंय एअर पंप आणि पंक्चर किट समोर फ्रंटला. शूज बीत आहेत हे भरायचे आहेत. अजून हे इकडे सगळं ह्या गोष्टी आहेत, इकडे सगळ्या ह्या गोष्टी आहेत त्या भरायच्या आहेत. कारण कसं होतं तेच सांगितलं, एक एक गोष्ट महत्वाची आहे, ते ऍडजस्टमेंट करून प्रॉपर सगळ्या ठेवायला पाहिजे. कारण ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ना, तर पटकन हाताला लागल्या इमर्जन्सीमध्ये तर समोर भेटल्या पाहिजेत. नाही तर समजते अख्खी बॅग उपसायला लागलंय तो उपयोग शून्य पाहिजे. कारण अंतर जवळचं असलं ना, आता एवढं लांब जाऊन आलो ना, तर गोवा म्हणजे तर नथिंग वाटतंय, काय हे नाही. कारण आपण 4-5 हजार किलोमीटरची राईड केली वन टाइम मध्ये, तर आपण 950 किलोमीटर वन टाइम मध्ये आलो होतो लास्ट टाइम येताना, साऊथहून आलो तेव्हा. तर त्याच्यामुळे आहे ना, आता हे इथलं अंतर हे काहीच नाही वाटत, नथिंग वाटतंय. अजून मोठ्या मोठ्या आपल्या बऱ्याचशा राईड आहेत. आय होप तुमचं जर सपोर्ट चांगला भेटला आणि त्याची मेहरबानगी जर असेल तर पुढे होतील अशाच भविष्यातल्या राईड मोठ्या मोठ्या. कारण अजून कसं आहे, जेवढं बाहेर जातो ना, बाहेर खूप सारी या वर्षी पण आहे ना, मोठी एक प्लॅन केलेली आहे राईड. जर सक्सेसफुल झालं तर 100% तुम्हाला बघायला भेटेल. कारण कसं आहे, आदित्यचा असतो तो, मी आमचं दोघांचं बॉन्डिंग आहे ना एकदम भारी होतं. कारण बाकीच्यांचं कोणतं पट्ट नाही पट्ट ते पुढची गोष्ट झाली, पण आमच्या दोघांचं बरोबर होतं. कारण आम्ही किती भरपूर ठिकाणी स्टार्टिंगच आम्ही दोघंही केली बाहेर जायची, म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे आमचं सगळं मस्त पडतं, सगळं आमचा हिशोब पण क्लिअर, सगळं सगळं सगळं. नंतर तुझे जेवढे ठेवले, हा आपला असा काही विषय नसतो. त्याच्यामुळे मेन ते आहे, व्यवहार चांगला असला ना त्यामध्ये ना का सगळं प्रॉपर बॉन्ड मस्त बनतो. ते त्याच्यामुळं त्यांचा होतं, त्याला बघू, त्याला पण बोलतो मी, झालं आमचं तर मग करूया ते पण राईड. कारण कसं आहे, सोबत असलं ना बाहेर, त्याला एकटा सोलोला आपण जाऊ शकतो, मग काही प्रश्न काय नाही. पण कसं आहे, एकाला एक जण सोबत असलं ना तर थोडी मजा येते, बोलत गप्पा मारत टाइमपास करत. तो माझा फोटो काढतो, व्हिडिओ काढतो, ते करत जाता येते. एकटा असल्यावर ते फोटो बिटो काही नाही भेटत, असा विषय आहे. बाकी काय नाही. चलो पटकन ते राहिलेलं ते भरतो, मग पुढचं लावूया सेटअप काय आहे तो. कारण भाई गडबड आहे तर पण टाइमच नको, टाइमात हे राहिला ते राहिला नको, असं आहे. आता ना बॅग भरून झाली आणि मेन आपलं मोबाईलचा आहे ना स्टँड आहे, त्याच्यावर आपल्याला मोबाईलचं स्टँड. त्याच्यामुळे कसं होतं, फोटो व्हिडिओ काढत असेल ना तो जाम फायद्याचा होईल. हो, ह्याला पण जरा पुसाला ह्याची पण वाटतं बॅग असेल आतमध्ये ह्याच्या. हो बंद, हो बंद. बॅग कोणाची घ्यायला लागला आतमध्ये, कारण ठेवायला नाही जमणार नाही तर. चलो चलो चलो. हा जरा प्रॉपर इथं टाईट केला पाहिजे. हो, जॅकेट आता रेडी झालं. ह्याच्यावरचा हा सेटअप आहे ना तो काढतोय, या हेल्मेटला लावतोय. आणि हे एक झालं, आणि हा एक हेल्मेट चेक करा NHKचा, लाईट मध्ये दाखवतो. लाईट मध्ये बघायला एकदम मजा, ह्या बघा, हा ना, हा एक NHKचा.
ह्याचा पण कलर कॉम्बिनेशन आहे ना एकदम मस्त आहे, लांबून अट्रॅक्शन होतो. चलो ह्याचा सेटअप करूया पहिला. फायनली हा बघा पूर्ण सेटअप रेडी झाला प्रॉपर. आणि हा आधी मी मागवून ठेवलेला, हा आधी म्हणजे कधीच मागवलेला हा स्ट्रॅप. म्हणून बघा आहे ना, कधी कधी अशा गोष्टी येतात ना, जो स्ट्रॅप मागवला त्याच्यावर हा कलर मॅचिंग झाला, मला माहिती पण नव्हतं. नंतर बघतो तो लय मॅच झाला. असं आहे, काही गोष्टी असतात त्या अशा होतात, बघितलं ते बघा आहे ना. हा रेडी झाला, फक्त त्याची वायझरी चेंज करून हे लावतोय. बाकी हा वाला आपला जुना हेल्मेट, ह्याचा हा सगळा सेटअप आहे ह्याच्यातच, हे ठेवतोय. ह्याचं हे काढलं नाही, तर समोरचं हे काढलं होतं. बाकी याला परत पॅक करून ठेवून देतो. चलो वायझर पण चेंज केला. फायनल ते हे सगळं वरचं आहे ना, त्याचं उद्या हे करू. बाकी झालं ही त्याची वायझर काढून ठेवली, बाकीच्या वस्तू ते वरचे जातील. हे दुसरं एक हेल्मेट. तर आता आहे ना, जेवढं काम जेवढं सगळं आटपलं, जे काय टाकायचं नव्हतं एका दुसरी गोष्ट, चेन स्प्रे ठेवली. चेन स्प्रे संपला नेमका, तुम्ही बघितलं तर. थोडासा आराम करू, मग जाऊ लोटून चेन स्प्रे आणून चेन स्प्रे मारू गाडीवर आणि ओके करून टाकूया. ओके, बाकी तर ऑल सेट करून टाकून नंतर काय टेन्शनच ठेवलं. हे आहे ते आहे, अवकाश का बोलतोय, पप्पा झोपलेत. आता हे बघा सगळं आहे ना, सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट. बॅग पण पूर्ण भरून रेडी झाली. जॅकेट इकडे, ही समोरची आपली बॅग, हेल्मेट झालं, हे बॅलक्लावा, हे सगळ्या गोष्टी प्रॉपर सेट. हा व्हिडिओ जास्त मोठा झाला नसेल, बट थोडक्यात तुम्हाला दिवसभरात दाखवलं सगळं, कसं सगळं पॅक केलं, सगळ्याच गोष्टी. आता उद्या सकाळी आपण निघूया 7 वाजेपर्यंत. ओके, तर बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघूया. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि बाकीचे पूर्ण सिरीज बघा, आणि पुढच्या व्हिडिओ डायरेक्ट बघताय तर हे पहिल्यापासून बघा, म्हणजे ती लिंक लागते प्रॉपर. ओके, तर काय वाटलं, चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्याला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढला ब्लॉगमध्ये. बाय बाय.